ओके, आज आहे आपलं सोल्युशनचं लेक्चर नंबर 5. 5वं लेक्चर आपलं आजचं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो? बोला बोला. हो, फक्त कालचं सांग. काय शिकलो आपण? आयडियल सोल्युशन म्हणजे काय? बरोबर, जे काय करतात उभे करतात थ्रू आउट दी सोल्युशन. ठीक आहे, किंवा दुसरे कोणते आहेत आपल्याकडे? नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन. त्यानंतर थर्ड, बोला. राऊल्स लॉ पण पाहिला ना आपण. राऊल्स लॉने काय सांगितलं आपल्याला? पार्शियल प्रेशर इज इक्वल टू काय असतं? P1 नॉट इंटू एक्स. बरोबर, हा झाला राऊल्स लॉ. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टीज काय असतात कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज? अहो, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? ज्या कशावरती डिपेंड आहेत? अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती. कशावरती डिपेंड आहेत? ज्या अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती डिपेंड आहेत त्यांना काय म्हणायचं? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ज्या कशावरती डिपेंड आहेत? अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती ज्या प्रॉपर्टी डिपेंड असतात सोल्युशनच्या, त्यांना आपण म्हणतो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. काय म्हणतो त्यांना आपण? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं आपण त्यांना म्हणत असतो. किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे टोटल? किती आहेत? 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याकडे. एकच मिनिट. बोला, किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत टोटल आपल्याकडे? 4 आहेत. पहिली कोणती आहे तुमच्याकडे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यानंतर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. तिसरी कोणती आहे आपल्याकडे? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आणि चौथी कोणती आहे आपल्याकडे? ऑस्मॉटिक प्रेशर. त्यातलं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपण काल पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे बरेचसे फॉर्म्युले आलेले होते. बरोबर, टोटल 3 फॉर्म्युले आपल्याकडे आलेले होते. कोणते कोणते होते बरं 3 फॉर्म्युले? पहिला कोणता होता? डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट मायनस, हे हाच होता का? P1 नॉट मायनस P1. सर्वात पहिला बघा की होता का? ठीक आहे, पुढे बोला. नेक्स्ट काय म्हणलो आपण? डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट इंटू X2. बरोबर, डेल्टा पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू काय आलं? X2. याला शिफ्ट केलं, हेच काय झालं तुमचं? बोला, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हे काय तुमचं? हे काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. खालचं काय? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ. याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट? अजून एक फॉर्म्युला पाहिला होता आपण, काय? M2 इज इक्वल टू, बोला, P1 नॉट इंटू W2 M1 अपॉन W1 डेल्टा पी. इथं डेल्टा पी होता ना, तो तिकडे शिफ्ट केला. बरोबर, फायनली आपला हा फॉर्म्युला आलेला आहे. होता याच्यामध्ये काही डाऊट इथपर्यंत काही आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? पाहून घ्या व्यवस्थित पटकन. नक्की आले इथपर्यंत काही डाऊट? छान. ठीक आहे. इथपर्यंत आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आज आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी टोटल किती? 4. हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झालं का आपलं? झालेलं आहे. बरोबर, आज काय पाहिजे आपल्याला? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हा पॉइंट सुरू करण्याआधी
आपल्याला बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय हे माहिती हवं. काय माहिती हवं आपल्याला? काय असतं बरं बॉइलिंग पॉइंट? बोला, काय असतं बॉइलिंग पॉइंट? व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग पॉइंट? बोला. बोला, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय सांगा. हा, ज्या सबस्टन्सला काय होतं टेम्परेचर तुमचा बॉईल होतो त्याला काय म्हणतो आपण? त्याचा काय म्हणतो आपण त्याला? त्याचा बॉइलिंग पॉइंट. ही झाली पहिली दुसरी, सॉरी लय 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 बारीक झालं. ठीक आहे, हे तुमची झाली 10वी पर्यंतची डेफिनेशन. ठीक आहे, आता बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन काय आहे तर पहा. चल ओके, पहा. द टेम्परेचर at which vapor pressure of solution is equal to atmospheric pressure असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला सोल्युशनचं वेपर प्रेशर कोणाचे इक्वल असतं? ऍटमॉस्फेरिक प्रेशरचे इक्वल असतं. त्याला काय म्हणतो आपण? त्या सबस्टन्सचा किंवा त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट. काय म्हणतो आपण? त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं बरं? 1 बार किंवा 1 atm. काय म्हणतो त्याला आपण? ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? 1 atm. किती असतं? 1 atm. आता पहा, तुमचं वॉटर किती टेम्परेचरला बॉईल होतं? वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय आहे? म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअसला काय होतं? वॉटरचं वेपर प्रेशर आणि बाहेरच्या ऍटमॉस्फिअरचं वेपर प्रेशर काय झालेलं असतं? मॅच झालेलं असतं, इक्वल झालेलं असतं. जर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि वॉटरचं प्रेशर हे जर मॅच झाले, वेपर प्रेशर वॉटरचं जर वेपर प्रेशर काय झाले? मॅच झाले, याचा अर्थ वॉटरचं वेपर प्रेशर किती असतं? किती? 1 atm. किती असतं वेपर प्रेशर? 1 atm. किती टेम्परेचरला असतं 1 atm वॉटरचं? 100 डिग्री सेल्सिअसला. आणि त्यावेळेस वॉटर काय होतं तुमचं? बॉईल होतं. त्यालाच काय म्हणतो आपण? बॉइलिंग पॉइंट. इथून पुढे बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन विचारली तर ही डेफिनेशन तुम्हाला सांगता आली पाहिजे. ठीक आहे, काय नाही, ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 atm असतं, हे तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. ओके, काय डाऊट ह्याच्यामध्ये? टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज नोन ॲज बॉइलिंग पॉइंट. ज्या टेम्परेचरला ते होईल तो काय असतो? त्याचा बॉइलिंग. काय असतो त्याचा? बॉइलिंग पॉइंट. समजलंय? नेक्स्ट पुढे पहा, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता पहा, बॉइलिंग पॉइंट काय होतोय? एलिव्हेट होतोय. बॉइलिंग पॉइंट काय होतोय? आता पहा, तुम्ही घरी पाहिलंय का कधी? काय? अंडी उकडतात, एग्स बॉईल करतो आपण, बरोबर. कशामध्ये करतात सर? पाण्यात करतात. पातेल्यात पण करतात, पाणी टाकतात, बरोबर. तुम्ही काय केलंय का? पातेल्यात पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये अंड तुम्ही उकडण्यासाठी ठेवले. थोड्या वेळानंतर काय होतं? अंड उकडतं. पण बऱ्याच वेळा काय होतं? ते फुटतं. अंड काय होतं? फुटतं. ते फुटू नये म्हणून मम्मी काय करते? मीठ टाकते. काय करते? मीठ टाकते. काय करते? त्या पाण्यात मीठ टाकते. त्या मिठाच्या पाण्यामध्ये अंडी उकडते. तिथं तुम्ही एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट करत असता. काय करता तुम्ही तिथे? कसं? आधी वॉटर होतं. प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? म्हणजे ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस येते त्यावेळेस वॉटर काय होते? बॉईल होते. वॉटर बॉईल होते, वेपर प्रेशर ऍटमॉस्फिअरला इक्वल झाले, त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामध्ये बबल्स येतात आणि त्या बबल्समुळे काय होतं? ते अंडी हालतात आणि ती साईडला जाऊन काय होत? फुटतात. आदळत आहे ना? ती जी वॉल आहे त्या वॉलला जाऊन आदळते आणि ते अंड काय होतं? फुटते. ठीक आहे,
पूर्णपणे ते अजून उकडलं गेलेलं नाही, त्याच्या आधीच ते काय होतं, फुटून जातं. मम्मी काय करते, ज्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकते, काय करते, त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड केलं. काय ऍड केलं तुम्ही, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलं. कोणतं सोल्यूट ऍड केलं तुम्ही, समजा आता आधी जे वॉटर तुमचं 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होत होतं, आता ते 100 डिग्री सेल्सिअसला होईल का. प्युअर वॉटरचं किती, फक्त वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, वॉटर प्लस मिठाचा बॉइलिंग पॉईंट 100 पेक्षा जास्त आहे. मग ते वॉटर लवकर बॉईल होणार नाही. जर वॉटर लवकर बॉईल झालं नाही तर बबल्स फॉर्म होतील का, नाही. अंडर साईडला जाऊन धडकेल का, नाही. ते फुटेल का. समजलं काय होतंय, कळलं का. प्युअर पेक्षा सोल्युशनचं काय असतं, जास्त. आधी फक्त तुमच्याकडे काय होतं, प्युअर सॉल्व्हंट, कोणता, वॉटर. आता तुम्ही काय त्याच्यामध्ये काय टाकलं, सोल्यूट टाकलं. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, सोल्युशन. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट काय झाला, एलिव्हेट झाला. एलिव्हेशन होणे, वाढणे. समजलंय का, कळलंय. म्हणजे बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा असतो इथे, सोल्युशनचा. कमी कोणाचा असतो, सॉल्व्हंटचा, प्युअर सॉल्व्हंटचा. काही डाऊट. आणि त्यांच्यातला जो डिफरन्स येईल, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, बोला, वॉटरचं किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. NaCl प्लस वॉटर हे ज्यावेळेस तुम्ही ऍड करता त्यावेळेस, सपोज म्हणतोय मी, सपोज हा बॉइलिंग पॉईंट समजा किती झाला, 110. किती झाला, 110 डिग्री सेल्सिअस झाला. आधी किती होता, 100 डिग्री. आधी किती होता, आता किती झालाय, डिफरन्स कितीचा आहे. म्हणजे काय केलं तू, 110 वजा 100 किती आलं तुमचं, 10 आलं ना. हा जो डिफरन्स आहे ना, त्यालाच म्हणतो आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. काय म्हणतो त्याला आपण, इट इज डिनोटेड बाय डेल्टा टीबी. कशाने डिनोट करतो आपण त्याला, कळाले. फॉर्म्युला काय त्याचा, डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी. टीबी म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हा बरोबर, मायनस टीबी नॉट. टीबी नॉट काय तुमचा, बॉइलिंग पॉइंट ऑफ. हा समजलंय का, समजलंय का. एवढं कळाले. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट तुम्हाला समजणार आहे लगेच. कळाले, कळाले. एक्झाम्पल काय आपलं, मीठ अंडी उकडणे. लक्षात ठेवा, तुला माहित नाही, तू उकडले नाही कधी, का बरं, का नाही उकडले कधी, असं तुला तुझ्यावरती प्रसंग नाही आला का, असं कुठं असतंय, बेसिक होतं तिथे शिकली असते. एक्सप्लेनेशन घ्या. पहा, when non-volatile solute is added to the pure solvent, there is a decrease in the vapor pressure of the solution. वेपर प्रेशर काय होतं, डिक्रीज. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्येच आपण हे पाहिलेलं आहे. तेव्हा इथं काय झालं, when non-volatile solute is added to the solvent. ठीक आहे, डायरेक्ट रिझल्ट लिहा. काय झालं, वेपर ऑकर्स डिक्रीज. नाही थांबा, इथं दिलंय का लिहून, नाही दिलेलं, ठीक आहे, इथंच सांगतो का. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय होतं, जास्त होतं. सोल्युशनचं काय होतं, कमी. म्हणजे सोल्यूट ऍड केल्यावरती काय होतं, वेपर प्रेशर कमी होतं. वेपर प्रेशर काय होतंय, कमी होतं. पहा, when non-volatile solute is added to the pure solvent, there is a decrease in vapor pressure of solution. सोल्युशनचं वेपर प्रेशर काय होतं तिथे, सोल्युशनचं वेपर प्रेशर काय होतं त्या ठिकाणी, डिक्रीज होतंय, कमी होतंय. ड्यू टू विच लिक्विड हॅज टू बी हिटेड मोर. म्हणून त्याला काय करायला लागतं, आपल्याला जास्त अजून हीट करावं लागतं. दॅट इज टेम्परेचर इन्क्रीजेस. आणि हा जो इन्क्रीज आहे त्यालाच काय म्हणतो आपण, डेल्टा टीबी, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. त्यालाच काय म्हणतो आपण, एलिव्हेशन इन बॉइलिंग. आता हा जो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे, कशाने डिनोट करतो आपण, कशाने डिनोट करतो आपण, डेल्टा टीबीने त्याला आपण डिनोट करत असतो. पहा, डेल्टा टीबी is directly proportional to small m. Directly proportional to small m. What is small m? वाह, छान. काय असतं स्मॉल एम म्हणजे काय, स्मॉल एम म्हणजे काय, मोलॅलिटी. मोलॅलिटी स्मॉल एम आहे. ओके, मोलॅलिटी. मोलॅलिटी लेक्चर नंबर फर्स्ट आणि सेकंड, बरोबर, दोन इकडे झालं. मोलॅलिटी सांगा, फॉर्म्युला बोला मोलॅलिटीचा. मोलॅलिटी, स्मॉल एम इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट. कशामध्ये, इन
केजी इन केजी. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? नक्की का? ठीक आहे, तसं फॉर्म्युला स्मॉल एमचा. मला डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन काढायचंय आणि इज इक्वल टू टाकायचं. मी काय करणार? कॉन्स्टंट टाकणार. काय काढणार मी? तो हेनरीच कॉन्स्टंट होता, इथं दुसरा कॉन्स्टंट येईल. बरोबर, इथं कॉन्स्टंट येतो तुमचा केबी. काय कॉन्स्टंट येतो तुमचा? वेर केबी इज इक्वल टू इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. कोणता? इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. काय डाऊट? हो, प्रत्येक वेळेस टर्म बदलली कॉन्स्टंट तुमचा चेंज होतो. ठीक आहे, आता पहा. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. मला केबीची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? केबीची व्हॅल्यू कशी काढणार मी? एम इकडे मल्टिप्लाय, इकडे आला तर डेल्टा टीबी अपॉन एम इज इक्वल टू काय आला तुमचा? याच्यात काय डाऊट? याचं युनिट काढता येईल का? येईल का? केबीचा फॉर्म्युला काय आला तुमच्याकडे? डेल्टा टीबी अपॉन आता डेल्टा टीबी म्हणजे काय? टेम्परेचर आहे. काय तुमचं? टेम्परेचर. काय हे? टेम्परेचरचं युनिट काय असतं रे? केल्विन. बरोबर का? केल्विन. आणि ह्याचं युनिट काय? मोल पर. वाह, मोल पर केजी. हा केजी खाली डिवाइड वरती गेला तर म्हणजे युनिट काय झालं? केल्विन केजी पर मोल. कळलं का? केल्विन केजी पर मोल. असं लिहा किंवा असं लिहा, केल्विन केजी पर मोल. दोघांचा अर्थ सारखाच आहे. एका लाईनीत लिहिलंय, हे खाली लिहिलंय. समजलंय? समजलंय का? अहो समजलं का? छान. केल्विन केजी पर मोल किंवा इथं मोल इनवर्स लिहिलं तुम्ही तरी चाल. इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? समजलंय का? नक्की. इथं कशाची व्हॅल्यू काढली आपण? केबीची, आणि केबीचं युनिट काढलेलं आहे. जाऊ का पुढे? नीट डोळे भरून पाहून घ्या. काय बदल करायचा आहे सांगा मला. झालं का? पाहिलं का? नेक्स्ट पहा. बोला. डेल्टा टीबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. डॉट एम नाही, इंटू एम. तो मल्टिप्लिकेशन. मग लक्ष दे ना, नंतर घालव. तू नाही, माग. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट? ऑलरेडी झालेलं आहे. आता पहा, एम म्हणजे काय? मोलॅलिटी. एम म्हणजे काय तुमच्याकडे? मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय? मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. आता पहा, दॅट इज एम इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट. कसे दाखवतो आपण? मोल्स ऑफ सोल्यूट N2 कशाने दाखवतो आपण? आणि मास ऑफ सॉल्व्हेंट, मास ऑफ सॉल्व्हेंट W1. बरोबर का? बरोबर का? समजा ग्राम मध्ये असेल, ग्रामचं काय करायला लागेल तुम्हाला? केजी करायला लागेल. समजा ग्राम मध्ये दिलं, केजी करायला काय करायला लागेल? मल्टिप्लाय बाय 10⁻³ 10⁻³ सरळ सरळ डिवाइड बाय 1000. चला संपला विषय. किती डिवाइड करणार? आता एकाशामध्ये झालं केजी मध्ये. जर केजी मध्येच दिला असेल तर 1000 ने डिवाइड करायची गरज, पण जर ग्राम मध्ये दिले मग मात्र त्याला 1000 ने डिवाइड करावं
लागणार आहे. तर पहा 1000 डिवाइड वर गेला तर m इज इक्वल टू n2 इंटू 1000 अपॉन, याच्यात काय डाऊट? हा फॉर्म्युला कसा आलाय कळलंय का? हे सगळं प्रोसिजर कळलंय का? 100%. जाऊ का पुढे? बोला, m इज इक्वल टू काय तुमच्याकडे आता काय आलं? n2 इंटू 1000 अपॉन w1 इंटू, काहीच नव्हतं, एवढंच होतं का? w1. काय डाऊट? बट n2 काय तुमचे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढतो आपण? n2 इज इक्वल टू w2 अपॉन m2. ही व्हॅल्यू इथं पुट करतो. पहा आता, पहा इथं पहिल्यांदा m ची व्हॅल्यू टाकतो. याला म्हणतो इक्वेशन 1. देअरफॉर डेल्टा टीबी इज इक्वल टू काय तुमचं? केबी इंटू एम. बरोबर का? आहे का हे? नक्की. आता पहा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू, याला मी 2 म्हणतो, ठीक आहे? केबी इंटू, बोला काय? n2 इंटू 1000 अपॉन w1. कुठून आलं? फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1. समजलंय का? याच्यात काही डाऊट? इथपर्यंत काही आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? विचारून प्रज्वल, विचार. हा, काय डाऊट आहे का? विचार. काय विचारू? झाले का? काय नाही, फक्त m ची व्हॅल्यू तिथं पुट केली, बाकी काय नाही केलं. झालं का? झालंय सॉल्व. इकडं कळलं तुला? नक्की. आता n2 ची व्हॅल्यू काय टाकू शकतो मी? चालतंय. पहा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू, बोला, w2 अपॉन इंटू 1000 इंटू, काय डाऊट? समजलंय का? हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला. कशाचा? डेल्टा टीबीचा. कळालंय का? आजचे मिळालेले फॉर्म्युले. हा एक, त्याच्यानंतर हा दुसरा. कळाले? हा ऑलरेडी मागेच झाला होता, हा पण मागेच झाला होता, त्यामुळे त्याला मार्किंग करत नाही. आता पहा, मला समजा ह्याच्यावर मोलार मास काढायचे सोल्यूटचं. कशाचं काढायचंय? फॉर फाइंडिंग मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजेच काय? m2. मला जर m2 काढायचं, मी काय करणार? m2 ला इकडे शिफ्ट केलं, हा डिवाइड इकडे आला तर डेल्टा टीबी, तर मल्टिप्लाय इकडे आला तर करू का शिफ्टिंग? पहा, देअरफॉर m2 इज इक्वल टू इंटू w2 इंटू 1000 अपॉन डेल्टा टीबी इंटू, हे आला तुमचा m2. तिसरा फॉर्म्युला आजचा. काय डाऊट? नीट व्यवस्थित डोळे भरून पाहून घ्या. झालं का? नक्की. जे काही तिकडे केले सगळं तुम्हाला इथं परत दिसेल. तेच आहे, जे तिकडे केले तेच इकडे आहे. ओके, फक्त इथे काय केलं? थोडंसं कॉम्पॅक्टली अरेंज केलेलं आहे. समजलंय का? नक्की का? ते लिहा किंवा हे लिहा, दोन्ही सारखंच. ते पण लिहितो, हे पण लिहितो, चालेल. मला काय करायचं? ली, डबल प्रॅक्टिस होईल, काही हरकत नाही. काय डाऊट? हे कशासाठी होतं? तुमचं एलिव्हेशन इन, याचा समजा ग्राफ काढला तर अशा पद्धतीने तुमचा ग्राफ येतो. काय ग्राफ? पहा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती होतं? किती असतं? ज्या वेळेला बॉइलिंग पॉइंट कधी म्हणतो आपण? ज्या वेळेला लिक्विडचं वेपर प्रेशर हे कशाची इक्वल होतं? ऍटमॉस्फिअरच्या. म्हणजे हे पहा, हे सॉल्व्हंट आहे. काय हा तुमचा? इथे सॉल्व्हंटचं टेम्परेचर वाढत गेलं. पहा, टेम्परेचर वाढत गेलं. प्रेशर पण वाढत जाते. एका पॉइंटला प्रेशर किती झालं? 1 atm. ज्या वेळेला प्रेशर 1 atm झालं त्यावेळेस जे टेम्परेचर होतं त्याला काय म्हटलं आपण? टीबी नॉट.
म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ सेम वे. कसं? सेम वे. सोल्युशनचं काय झालं, टेम्परेचर वाढत 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 गेले. मिठाचं पाणी, ठीक आहे, इथं फक्त पाणी, इथं मिठाचं पाणी. प्रेशर वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं. एका पॉइंटला प्रेशर किती झालं? 1 ATM ला मॅच झालं. कशाला मॅच झालं? त्यावेळेस जे टेम्परेचर होतं त्याला काय म्हटलं आपण? त्याचा टीव्ही, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आणि यांच्यातला जो गॅप आहे पहा हा वाला, याला काय म्हटलं आपण? डेल्टा टीबी. काय म्हणलो याला आपण? काय म्हणलं त्याला आपण? सर पेन बदला. ओके डन. काय म्हणतो त्याला आपण? हा जो गॅप आहे याला काय म्हणलो आपण? डेल्टा टीबी. जो की आपण तिकडे काढला. कसा होता? टीबी मायनस टीबी नॉट. पहा याची व्हॅल्यू इकडे लिहितो. डेल्टा टीबी इज इक्वल टू काय तुमचा? टीबी मायनस टीबी नॉट. हे कसं झालंय कळलंय का सगळं तुम्हाला? समजलंय? ग्राफ लक्षात आलाय का? ग्राफ कसा प्लॉट केलाय कळलंय? एक्झामला तुम्हाला ग्राफ काढायला सुद्धा विचारू शकतात. आधीचं डेरिव्हेशन तुम्हाला डेराईव्ह करायला विचारू शकतात. इथे छोटीशी डेफिनेशन दिली आहे कशाची, जे की तुमची ऑलरेडी झालेली आहे का? टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला काय म्हणायचं? बॉइलिंग पॉइंट. त्याला काय म्हणायचं? काय डाऊट? समजलंय का? नेक्स्ट काय तुमच्याकडे? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. नेक्स्ट काय तुमच्याकडे? डिप्रेशन इन म्हणजे टेम्परेचर काय होतं? डिप्रेशन येणे, खाली येणे, खाली जाणे. टेम्परेचर आधी जेवढं होतं त्याच्यापेक्षा काय होतं? खाली जातं. काय होतं? त्याच्यापेक्षा खाली जातं. ठीक आहे. कसं? आता पहा, फॉर एक्झाम्पल पेट्रोल टाकतात कुठं? गाडीत. गाडीत काय करतात? पेट्रोल. विचारतोय तुम्ही कुठं दुसरीकडे पेट्रोल वापरता, तुमची इच्छा. ठीक आहे. पेट्रोल काय करता तुम्ही? गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आपण. आता पहा, बऱ्याचशा फॉरेन कंट्रीज आहेत ज्या ठिकाणी काय होतं? टेम्परेचर एकदम मायनस मध्ये जातं. बऱ्याचशा कंट्रीज असतात जिथं टेम्परेचर -60 पर्यंत पण जातं. -50, -60, -40. तुम्ही बाहेर गेले, तुमचे हे जे आयलिड्स असतात, हे जे आयलिड्स असतात ना तुमच्या, त्या आयलिड्स वरती बर्फ जमा होतो. हो हो. तुम्ही बाहेर गेलात, हार्डली तुम्ही तिथं 5 मिनिटच. हो हो. रील देख के आया तू, मालूम मेरे को. ते असं पाणी घेतात आणि असं हवेत टाकतात, ते सगळं बर्फ होतो. बरोबर ना? ठीक, जान दे, सोड दे. ठीक आहे. एवढं लक्षात घे की टेम्परेचर इतकं कमी असतं त्या ठिकाणी की थोडं जरी आपण बाहेर गेलो तरी सुद्धा आपल्या आयलिड्स जे आहेत हे 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 याच्यावरती काय होतं? लगेच ते असे बर्फ तयार होतो. ठीक आहे. आपले हात असे फ्रोज व्हायला लागतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं? गाड्यांमध्ये जे पेट्रोल टाकलंय ना ते सुद्धा काय होतं? तिथे फ्रीज होतं. जर आता गाडीच्या आतमध्ये बर्फ तयार झाल्यावर काय करायचं? ठीक. म्हणून ते काय करतात? त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स करतात. काय करतात? त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स केलं जातं. काय मिक्स केलं जातं? इथेनॉल मिक्स करा. इथेनॉल मिक्स केल्यावरती काय होतं? आधीचे टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करा की प्युअर पेट्रोल जे आहे ना ते आपण म्हणूयात की -10 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतं. किती टेम्परेचरला फ्रीज होतं? तेच जर तुम्ही त्याच्यामध्ये इथेनॉल टाकलं, काय टाकलं? आधी जे पेट्रोल तुमचं -10 ला फ्रीज व्हायचं ना, आता ते -40 ला फ्रीज होतं. कितीला फ्रीज होतं? -40. म्हणजे इतकं टेम्परेचर काय होतं तुमचं? फ्रीजिंग पॉईंट काय होतं त्याचा? कमी होतं. फ्रीजिंग पॉईंट काय होतो? म्हणजे टेम्परेचर अजून कमी झालं. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर -30 झालं, ते फ्रीज होईल का पेट्रोल? नाही होणार. कितीला फ्रीज होणार? तर ते -40च्या खाली. कळतंय? समजतंय का? 100% कळाले. ह्यालाच काय म्हणतो आपण? डिप्रेशन इन. म्हणजे प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा टेम्परेचर काय येतं? कमी येतं. कळतंय? समजतंय का? यालाच काय म्हणतो आपण? डिप्रेशन इन. आपल्या कंट्रीमध्ये जम्मू अँड काश्मीरमध्ये JNK मध्ये वरती, ओके, ज्या ठिकाणी आपले सोल्जर्स असतात, सियाचीन नावाचा भाग आहे आपल्याकडे वरती, सगळ्यात वरती, तिथं मायनस मध्ये टेम्परेचर असतं खूप. एकदम सगळ्यात थंडीमध्ये सगळ्यात जास्त थंडी कुठं पडत असेल तर तिकडे पडते. ठीक आहे. काश्मीरला पडते थंडी, एवढं तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. तिथला जो डाल लेक आहे तो कम्प्लीट फ्रीज होतो, बर्फ तयार होतो अख्ख्या तळ्यात. ठीक आहे. बरेचसे लोक फिरायला जातात, तो वितळायला लागलाय, संपलं म्हणजे विंटर सीझन गेला त्याच्यामुळे. तर त्या एवढ्या एक्स्ट्रीम टेम्परेचरला आपले सोल्जर्स तिथं सर्व्हाइव्ह करत असतात इंडिया चायना बॉर्डरवरती. ओके. ठीक आहे. सियाचीनच्या पुढे अजून काहीतरी एक्झॅक्ट लोकेशन नाही, एवढं समजून कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे सोल्जर्स आहेत, समजा त्यांना उद्या सकाळी गाडी वरती कुठंतरी बाहेर जायचं, गाडी घेऊन जायचं त्यांची.
ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की त्यांना 12 वाजता निघायचं. किती वाजता निघायचं? दुपारी 12ला निघायचंय. तर तो सोल्जर आहे ना, तो रात्री दर 3 तासाने उठून आहे ना गाडी स्टार्ट करत असतो. 3 तासाने उठायचं, गाडी स्टार्ट करायची, 1 तास चालू ठेवायची, बंद करायची, परत 3 तासाने उठायचं, गाडी स्टार्ट करायची, चालूच ठेवायची, परत बंद करायची. का? कारण जर रात्रभर गाडी चालू राहिली, दुसऱ्या दिवशी 12ला जायचंय, एवढ्या कमी टेम्परेचर मध्ये दुसऱ्या दिवशी ती गाडीच चालू होत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली करत असत. समजलंय? कळालंय का? नक्की समजलंय का? बऱ्याचशा कंट्रीज अशा आहेत की ज्या ठिकाणी 2-2 दिवस समजा बाहेर जायचं तर त्या गाड्या चालूच ठेवायला लागतात. ठीक आहे, कारण इतकं टेम्परेचर पडलेलं असतं. समजा तुम्ही गाडी बंद केली, आतमध्ये फ्रीज होणार, ते लगेच इझिली गाडी तुमची स्टार्ट होणार. समजलंय? कळलंय का? ऍप्लिकेशन कळलंय का? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. इट इज अ डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन यांच्यामधले जो फ्रीजिंग पॉइंट आहे त्यांच्यामधलं काय तुम्हाला काढायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे. कशाने दाखवतो आपण? डेल्टा टीएफ. आता पहा, आता व्यवस्थित पहा. इकडे कशाने दाखवलं आपण? डेल्टा टीबी, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. काय होता? टीबी मायनस टीबी नॉट. इथे पहा काय तुमचा डेल्टा टीएफ, टीबी नॉट मायनस टीएफ नॉट मायनस. कळाले? फक्त फॉर्म्युला काय झालं तुमचा? कळलंय का? जसं तिकडे मोलॅलिटीला तुमचा डायरेक्टली प्रपोर्शनल होता, इथे सुद्धा डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. बरोबर, मला डायरेक्टली प्रपोर्शनल तो साइन काढायचं, इज इक्वल टू टाकायचंय. काय येईल माझा? कॉन्स्टंट. ओके, इथे कॉन्स्टंटला काय म्हणतो? कॉन्स्टंट इज नोन ऍज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. काय म्हणतो त्याला आपण? तिकडे काय म्हटलं होतं आपण त्याला? इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? इथं कोणता कॉन्स्टंट आहे? तो होता टीबी. हा काय आहे? टीएफ. काय हा तुमचा युनिट? काय आलं तर त्याचं युनिट पहा बरं. कुठे सर? हे बघ काय आलं? केल्विन केजी पर मोल. इथं पण पहा केल्विन केजी पर मोल. आलंय का? दोघांचं युनिट सुद्धा सारखं. इथपर्यंत काही डाऊट? जसं तिकडे मोलॅलिटीला फॉर्म्युला टाकला होता तसं इथे सुद्धा आपण टाकणार आहे. सेम, सगळी प्रोसेस सेम, काहीच वेगळं करणार नाही. पहा, डेल्टा टीएफ इक्वल टू काय तुमच्याकडे? केएफ इंटू एम ची व्हॅल्यू काय? 1000 W2 इंटू M2 इंटू W1. कशी आली? एम इज इक्वल टू काय तुमच्याकडे फॉर्म्युला बोला? स्मॉल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. कशामध्ये? सॉल्व्हंट इन केजी. पहा, एम इज इक्वल टू बोला, मोल्स किती आहेत तुमचे? N2 अपॉन W1. अपॉन किती होते इथे? 1000 केजी मध्ये करायला. बरोबर, एम इज इक्वल टू N2 म्हणजेच काय? W2 अपॉन M2 इंटू W1 इंटू 1000. हा वर गेला, किती झाला तुमचा? मल्टिप्लाय बाय 1000. याला उचलले, जो तिकडे सुद्धा आला होता आणि इथे नेऊन ठेवले. कळलंय का? फायनली आपला हा फॉर्म्युला आलेला आहे. हा आला तुमचा डेल्टा टीएफ साठी आणि हा आलाय तुमचा M2 साठी. कशासाठी आलाय हा तुमचा? कशासाठी आलाय? पहा, दोन फॉर्म्युले तुमचे आलेले आहेत. याच्यामध्ये काही डाऊट असं काय आहे का जे पुन्हा सांगायचंय? मागे जे सांगितलं तेच परत काय केलं इथे फक्त रिपीट झाले. इथपर्यंत काही डाऊट? हे काय होतं तुमचं? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ग्राफ जर पाहिला, पहा आता टेम्परेचर काय होतंय? कमी होतं. टेम्परेचर काय होतं तुमचं? नीट चेक करा. पहा, वेपर प्रेशर काय आहे तुमचा? वेपर प्रेशर. इकडे काय तुमचा? टेम्परेचर. पहा, लिक्विड सॉल्व्हंट म्हणजे हे प्युअर सॉल्व्हंट आहे. कसं आहे हे? पहा, टेम्परेचर हळूहळू कमी होते. काय होतं? टेम्परेचर तुमचं कमी होतं. इथे काय झालं? ते फ्रीज झालं. इथे काय झालं तुमचं? त्यावेळेस जे टेम्परेचर होतं त्याला म्हटलं आपण टीबी नॉट. काय म्हणतो त्याला आपण? हे वेपर प्रेशर होतं सोल्युशनचं. काय होते? हळूहळू इकडे वेपर प्रेशर कमी होतंय. टेम्परेचर पण काय होतंय? कमी होतंय. कमी होत गेलं, एका पॉइंटला फ्रीज झालं. त्याला काय म्हटलं आपण?
काय म्हणतो त्याला आपण टी, आणि या दोघांमधला डिफरन्स त्याला काय म्हणणार आपण डेल्टा टीबी. काय म्हणणार तो, काय येणार डेल्टा टीबी इज इक्वल टू, बोला टी नॉट मायनस काय डाऊट यानुसार सांगितलेलं आहे. समजलंय का? फ्रीजिंग पॉइंटचे डेफिनेशन, the temperature at which solid and liquid state are in equilibrium and two phases have the same vapor pressure. म्हणजेच काय पहा, काय करायचं एका दिवशी, काय करणार, तुमच्या घरात फ्रीजर असेल, फ्रीज आहे, फ्रीज मध्ये फ्रीजर आहे, वरचा कप्पा बर्फ बनतो त्याच्यात, ठीक आहे. त्याचं काय करायचं, टेम्परेचर 0 डिग्री सेट करायचं. किती करायचं, त्याच्यात बर्फ तुम्ही जर तयार करायला ठेवला, तुम्हाला दिसेल की थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये बर्फ तयार झालेला आहे, पण कम्प्लिटली बर्फ तयार झालेला नसेल. वरती बर्फाची लेअर असेल, खाली काय असेल, पाणी. त्यावेळेस काय असतं, ती स्टेट ऑफ इक्विलिब्रियम असते. काय असते, स्टेट ऑफ म्हणजे त्यावेळेस फ्रीजिंग पॉइंट रिच झालेला असतो. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड काय असतं, एकमेकांसोबत इक्विलिब्रियम मध्ये, त्यांचं वेपर प्रेशर काय झालेलं असतं, सेम. आता जर तुम्ही टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली नेलं त्याचं, तर आता कन्व्हर्जन कशामध्ये होणार, आईस मध्ये. आणि जर टेम्परेचर वरती नेलं, 0चं 1 केलं, कशामध्ये कन्व्हर्जन होईल, हळूहळू लिक्विड मध्ये. ठीक आहे, समजतंय का? काय डाऊट इथपर्यंत कळालेलं आहे का? समजलंय, नक्की कळालंय? काय डाऊट? पटकन एक रिव्हिजन करूयात. पहा काय आलं आपल्याकडे, डेल्टा टीबी इज इक्वल टू के बी इंटू एम. बरोबर आलं का? अहो आलं का? नेक्स्ट बोला, डेल्टा टीबी इज इक्वल टू के बी इंटू 1000 W2 अपॉन M2 W1. बरोबर का? M2 इज इक्वल टू KB इंटू 1000 W2 अपॉन डेल्टा TB W1. काय डाऊट? हे झालं तुमचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा TF इज इक्वल टू TF मायनस इकडे लिहायचं राहिला का हा फॉर्म्युला. डेल्टा टीबी इज इक्वल टू, बोला जास्त कोणाचा असतो, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट, म्हणजे टीबी मायनस टीबी नॉट. काय डाऊट? समजलंय का? इथे येऊयात, बोला डेल्टा TF इज इक्वल टू, बोला उलट TF नॉट मायनस TF. नेक्स्ट डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. KF म्हणजे काय, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. KB म्हणजे काय, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. पहा डेल्टा TF इज इक्वल टू, बोला KF इंटू 1000 W2 अपॉन M2 W1. काय डाऊट? इथं KB आहे, तिकडे काय KF, इथं TB आहे, इथं काय डेल्टा TF आहे, इथं काय डेल्टा TF. काय डाऊट? M2 इज इक्वल टू KF इंटू 1000 W2 अपॉन डेल्टा TF इंटू. काय डाऊट? इथपर्यंत सगळं समजलंय का? नक्की कळाले? 100%. चालतंय, व्यवस्थित करून यायचे. उद्या आपल्याकडे काय, ऑस्मोटिक प्रेशर. उद्या काय आपल्याकडे, ऑस्मोटिक प्रेशर. एकच आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी राहिली. हे सगळ्या नॉन इलेक्ट्रोलाइटच्या होत्या. कशाच्या होत्या? इलेक्ट्रोलाइटच्या पण पाहिजे. ठीक आहे, हो ह्याच्यात पुढे आहेत. ठीक आहे, त्या झाल्या. त्याच्यानंतर आपला वॅन्ट ऑफ फॅक्टर टॉपिक संपेल. अजून 2 दिवसामध्ये हा टॉपिक तुमचा संपलेला. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या बघू. थँक्यू.